माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश अजून त्याचा निकाल जो आहे तो यायचा बाकी आहे। पाणी सोडण्याला जरी स्थगिती दिलेली नसेल तरी पुढील सुनावणी ही 12 डिसेंबरला आहे। त्याचबरोबर जरी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचाच निकाल पुढे घेतला असेल तरी देखील आता हायकोर्टामध्ये काही पिटिशन ॲडमिट आहेत, त्याची तारीख देखील 5 डिसेंबर आहे। आणि आपण पिटिशन दाखल करत असताना त्याच्यामध्ये काही आपले वेगळे मुद्दे होते हायकोर्टामध्ये। त्याच्यामध्ये असं होतं की पहिला मुद्दा असा होता की मेंढीगिरी समितीच्या अहवालाचं दर 5 वर्षांनी फेरनियोजन आणि फेर अवलोकन व्हायला पाहिजे। दुसरा मुद्दा असा होता की धरणांचा हायड्रोलॉजिकल सर्वे होऊन त्याच्यामध्ये किती गाळ साठलेला आहे, त्याची पाणी साठवण्याची क्षमता ही कमी झाली आहे का कसं, ह्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन आणि नियोजन हे पिरियॉडिकली शासनाने करायला पाहिजे असं माननीय हायकोर्टाने सांगितलेलं होतं। तिसरा मुद्दा जो हायकोर्टाने 2013चा निकाल देत असताना सांगितलेलं होतं तर त्याच्यामध्ये असं होतं की पाणी वाटपाचा दोन्ही ठिकाणी संस्था करायला पाहिजे आणि पाणी वाटपाच्या संस्था ह्या फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये एकही पाणी वाटपाची संस्था नाही आहे। आणि चौथा मुद्दा हायकोर्टाचा 2013च्या रिट पिटिशनच्या निकालामध्ये असा होता की नांदूर माधवेश्वरपासून थेट पाईपलाईन करावी, कारण जेव्हा पाणी नाशिक जिल्ह्यामधून नाशिकच्या धरणांमधून सोडलं जातं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं अपव्यय होतो, व्ययन लॉस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो। आणि आपण हे मागे 2016मध्ये जेव्हा पाणी सोडलं होतं धरणांमधून तेव्हा आपल्या लक्षात आलेलं होतं की 9 TMC मधलं जवळपास 6 TMC पाणी जे आहे हे लॉस झालेलं होतं। आणि आमची मागणी अशी आहे की पाणी जर आपल्याला 6 TMC पाणी जर लॉस होत असेल तर 1 TMC पाणी अडवण्यासाठी आज जवळपास 400 ते 500 कोटी रुपये लागतात। मग 6 TMC पाण्याचा जर लॉस होत असेल तर जवळपास 2400 कोटी रुपये हे शासनाचे पैसे हे पाण्यात जातात आणि त्यामुळे थेट पाईपलाईन करणं हे गरजेचं होतं। ह्या चारही मुद्द्यांवरती जे हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाला आदेशित केलेलं होतं त्याच्या बाबतीमध्ये शासनाने कुठलीही भूमिका अद्यापपर्यंत घेतलेली नाही आहे। मेंढीगिरी समितीच्या अहवालाचं अवलोकन करण्यासाठी जरी समिती केली असेल तरी त्या समितीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही आहे आणि त्यामुळे आमची हायकोर्टामधली पिटिशन ॲडमिट आहे। सुप्रीम कोर्टाने देखील 12 डिसेंबरला तारीख दिलेली आहे आणि त्यामुळे 12 डिसेंबरपर्यंत शासनाने पाणी सोडूनही आमची भूमिका आहे। निश्चित स्वरूपामध्ये आज सरासरी फक्त 52% नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि जरी धरणं भरलेली दिसत असली तरी देखील आपण बघितलं तर आज वॉटर टेबल लेवल्स ज्या आहेत ह्या खूप खालती गेलेल्या आहे। उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात, शेतीच्या पाण्यासाठीच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून शासनाने या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करावा अशी माझी महाराष्ट्र शासनाकडे देखील मागणी राहील। आणि इतर पर्यायाचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा। मराठवाड्याला पाणी द्यायला आमचा विरोध नाही, मराठवाड्याला पाणी द्यायचं असेल तर त्यांनी जो काही मृत साठा आहे जायकवाडीच्या धरणामधला 26 TMC त्या मृत साठ्यामधून 5 TMC पाणी वापरण्याची परवानगी जर जायकवाडीच्या वरच्या पट्ट्याला दिली तर मला असं वाटतंय की नाशिक जिल्ह्याचा देखील प्रश्न सुटू शकतो, नगर जिल्ह्याचा प्रश्न सुटू शकतो आणि मराठवाड्याचा देखील प्रश्न सुटू शकतो। कारण जर नाशिक जिल्ह्यामधून आपण पाणी सोडलं तर तुम्हाला सांगते की वॉटर लॉसेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि आज वॉटर लेवल खालती गेलेली असल्या कारणाने पाणी ॲब्सॉर्ब देखील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि त्यामुळे ह्याच्यातनं ना मराठवाड्याचा फायदा होणार आहे, नाशिक जिल्ह्याचं पण नुकसान होणार आहे आणि नगर जिल्ह्याचं पण नुकसान होणार आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पाणी सोडत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा नीट फेर विचार करून दुसरा पर्यायी विचार आम्ही जो सुचवलेला आहे जायकवाडी धरणांमधल्या मृत साठ्याचा त्या पर्यायाचा विचार करावा आणि मराठवाड्याला पाणी द्यावं। धन्यवाद।